हरे कृष्ण सभी वन्ने भी हमें आज है भगवत गीताना 4 दिवस सुनीता बद्दी अक्कांता शबरी नगर योनागर में जम्या सभी जना भी आज हम यहाँ तृतीय अध्यायनु एक अर्थ कळलेवानो प्रयत्न करता है। तृतीय अध्याय कर्मयोग यहाँ अर्जुन उवाच ते चालू हो हमी गए दोनों अध्याय देखा अर्जुन मनस्थिति एक युद्ध करनू ना करनू कौ करनू युद्ध नहीं कर्या तर था का होच युद्ध करना थी का होच सभी एक था अर्जुन मन गोंदल छे। यो नहीं बाहु ये युद्ध करी कना ये सभी वन्ने खा मारी कना राज्य हुनु मने जान छोड़ युद्ध भी नको का भी नको युद्ध करा नाकवाना एक निर्धार ने आवच ऐकन कृष्ण ने बोला नहीं मारा हत्ती युद्ध करान होतू नहीं आई पाप भी नको मने आणि दोष भी मने लागाचे गुरु हत्या दोष भी लागाचे ना हो कई कन अर्जुन बोला तवा था कृष्ण अर्जुन ने समझाड़ानो प्रयत्न करते छे नहीं तू करनु ज युद्ध क्षत्रिय छे तू आणि क्षत्रियनु धर्म ज युद्ध करानु छे तभी कन तू करनु ज तू योध छे तू शूर छे तू मात्र तुने एक मोहनु पड़दो आडवय छे तो हिकन तुने कळतू छे तू का बोलतो कते कन या कृष्ण अर्जुन ने समजाडी कम बोलानो प्रयत्न करते छे। आता ह्या तिसरा अध्याय अर्जुन विचारच तू मने एकदा कर्म करकतोच एकदा कर्म मार्गम जाकतोच एकदा ज्ञान मार्गम जाकतोच आणि बोलतो चे ज्ञान मार्गम गया तर जानू गया तर घोर युद्ध करके कम भी बोलतो लोगोच का बोलतो तोय मने कळतू नाही च कैकन बोलत ते ह्या कतर अर्जुन बोलत ते काय तू मने कर्म मार्गम भी जानू ज्ञान मार्गम भी जानू कर्म मार्ग ती भी ज्ञान मार्ग श्रेष्ठ कैकन तू बोलतो श्या आता हा ज्ञान मार्गम जाऊच कया तर तू नको कतोच का कतर अर्जुन हो संन्यासी ही कन जाऊच युद्ध करा ना कैकन बोलच हो भिक्षा तर मांगी कन जीवन करूच युद्ध करा ना कैकन बोलतोच आणि आता संन्यासी भानु कतर ते ज्ञान मार्गम धरे ननी होच आणि तू मने नको कैकन कसान बोलतोच कवानु एक अर्जुननु वात आणि ह्या युद्ध कशासाठी हो कर कैकन जुलूम करतो तू मने कवानु भी एक अर्जुननु मननु संशय तिनासाठी ह्या कृष्ण बोलच हमने कोण तू कर्म करनू तई कर्म हमी करनूच तई छोडे सरकू नाही कोणता धर्मवालावन्ने कोणतू कर्म करान द्यासच तई कर्म ते करनूच ते तई कर्म नाही कर्या तर था एक अधर्म होच आणि ते धर्मनो मार्ग ते छोडे ननी होच कतर आता ह्या कौ बोलत ते कतर कृष्ण द्रोणाचार्य गुरु ते गुरुनु मार्ग काय गुरुनु धर्म काय एक ज्ञान देवानो आता सभी शिष्यवन्ने ज्ञान मार्गम दीकन तो एक बराबर रस्तान लायल वाला द्रोणाचार्य ह्या युद्ध करार कशासाठी आया दुर्योधनने दुःशासनने एक ज्ञान द्याशी तर चलतू तू ह्या ते युद्ध करान संगाट अवनू नावतू कवानु एक विचार अशी आणि एक कतर हे आणि एक व्याख्यानकार बोलच द्रोणाचार्य युद्ध करान अयेलनेच दुर्योधन आणि तिना सभी सहोदर हत्या हे लोक एकम बोलच कतर द्रोणाचार्य तीच होत एकम बोली कम बोलत तिचे कऊ कयात राहतात ते बोलत ते आता एक हमी बसम जर्नी करता असच हवी बसम जर्नी करतवा ऑलमोस्ट हमने सभ्यवन्ने बसम बटिकन जर्नी करतवा निंद याकतर हमी सूर्य छोडाश आता बसम ना सभ्य लोक भी सूर्य असं जास्ती कम मात्र ड्रायव्हरનું काम काय बस बरोबर लिकन जावाનું ड्रायव्हरનું काम आता था सभी जना सूर्य याके कम बोली कन ड्रायव्हर सूर्य होतर का होशी था एक अपराध होचे अनाचार होचे था एक चूक होत तो ह्या कृष्ण समजाडी कम बोलत ते भी तईच अर्जुनने
नाही तू चूक समजतोच. ह्या तारू काम युद्ध करानो कर्म कोण कर्म करानु छे ते तै कर्म ते करनु च કંઈકમ બોલી કન્યા કૃષ્ણ ભગવાન અર્જુનને સમજાડતે છે. आणि बोलत ते शे कृष्ण, अर्जुन तू युद्ध करानाबद्दल एवढं कसान तारा मन्नम गोंदल छे. तुने एक सरळ मार्ग छे. ह्या तू तारू मार्ग छोડીકન जावासाठी कसान तडोई करतो तू. कोण भी तवनु कर्म त्याग करान आवતું નહીં. हर एक व्यक्ति भी तवनु कर्म करनूच. कर्म छोડીकन कोण भी आसान साध्य नहीं. आता एक साधू लोक तर असंदे, एक सामान्य मनुष्य तर असंदे, कर्म करनूच. साधू लोग का कर्म करच. हमें सामान्य लोग तर हमने गोच्छे हमारा दर्दिन नित्यना कामो असच, राबान जावानो असच. का तर हमारा तौन होता बायको का तर घर में ना कामो, थोड़ा जना कामो वन्ने जाणारा, दामसो वन्ने राबानो, आई हमी कर्म कैकम बोलाच. आता साधू लोक वन्ने का कर्म असच, बेर ना लेकरू ना घर तवने का कर्म असच. ह्या कर्म कतर निस्तू राबानु कामो करानु एकत नमे. हमारू काय दररोज एक हमी खावानु उसिराट करानु दैनंदिन चल क्रिया कैकन हमी का बोलाच ते सभी भी एक कर्मच. हमारा ते सभी कर्म हमी था करनूच कैकन या कृष्ण बोलत तिशे. आता સૈનિકનું કામ દેશનું રક્ષા કરવાનું, રೈತનું કામ પૌસ ಐಕತ್ರ बीज पेरिकने का खेतम बेळे ऐकत तिनु कटाव करानो तै तिनु काम. आता ते सैनिक था युद्ध करान असच नाही. आता हमार गावम पाऊस कंडाट यायचं म्हणे ह्या बीज घाली करणं झाडो पेरांचे हवसा खेत ने जाऊ छो कैकम बोल्यो तर साध्य शे का. अथवा रईतच था आता पाऊस यूस का बी आई नाही छोड कैकम बोली का युद्ध करान जाऊच काही होतं तिने युद्ध करान आवाज का. ह्या ते व्यक्तीनं तै कर्म असच तै बी हमारी इच्छा नमे भगवान ना इच्छा प्रकार. ह्या युद्ध करनू कैकन इच्छा असेल भगवाननो. ह्या आणि कृष्ण विचारच हे भगवान तू आई मने कसान देतोच. युद्ध कर कैकन मने कसान बोलतो तू आई तारा हत्ती एक मिनिट व्हानो काम. आता ह्यात ते आता मरणू कतर तवने संहार करनू कतर तवने हत्या करनू कतर पितामह भीष्म इच्छा मरणी छे. द्रोणाचार्य चिरंजीवी छे. ऐसा सभ्यवन्य तू तवनु मरण ना ये थोडीच मने मार कैकम बोलतोच. आणि हा मार्यो तर बी ते मरांतर साध्य छे का. भीष्माचार्य तर इच्छा मरणी ते मरांतर साध्यत नाही. तवनु इच्छा असेल तेव्हा ते मरणारा तैसू बटिकन आणि तू मन कर्यो तर एक मिनिटम तू सब्बी करानु साध्य छे. ऐसू घोर पाप तू मारा हत्ती कसासाठी कराडतोच. अर्जुननो प्रश्न, ऐसू घोर पाप तू मने कसासाठी कर कैकन जुलूम करतोच. तूच करान साध्य छे ने एक मिनिट में. तारा इच्छा प्रकारे सब्बी वानू तू बोले ना सब्बी वानू कतर आई तारा छत्ती वानू तू कसासाठी मने बोलतोच. ह्या भगवान बोलच आई तारा श्रेयस्साठी हाऊ बोलतोच. भगवान तर करच भगवान ना इच्छा प्रकार का करानू भगवान करच. मात्र या भगवान हमार सरका सामान्यवन्न हत्ती भी कसासाठी करान लगडक कतर था तवनु श्रेयस व्हान असच. था तवनु एक उद्धार व्हान असच. तिना ती एक तवने चुगोट व्हान असच. यशस्सु कीर्ती मिळान असत था तवने. ह्या अर्जुन युद्ध नाही करेल असतो अशी तर एवढू बला ह्या अर्जुन नाव प्रचार होतो नाही तो. ह्या अर्जुन युद्ध करेल नेच श्रेष्ठ एक युद्ध करणारो कवानु ह्या साबित करीकन कृष्ण देखडा येलू शेतई. तो ह्या का करानु शेतई तू कर मारासाठी कैकन कर. हा मारा इच्छासाठी कैकन तू करनू ह्या युद्ध कैकन बोलीकन
भगवान बोलत त्याची का तर हमी बोल्या एवढा भगवानना इच्छासाठी होच भगवान होच भगवान मन कर्यो तर होच कैकन सब्बी बोलता अशा तो ह्या भगवान इच्छातीश होच पासत्ती ह्या अर्जुन विचारच तू सब्बी वन्य तोने मार कैकम बोलतोच अधर्मी वन्य संहार करनू कैकम बोलतोच धर्मनु रक्षा करनू कैकम बोलतोच मात्र मारा पितामहा भीष्म का चूक कर्याच द्रोणाचार्य गुरु का चूक कर्याच ते ज्ञानी शे ते चूक कर्या कैकन तो कसासाठी बोलतो तू तवने कसासाठी मारनू कवडू सरळ छे अर्जुन विचारत ते ह्या तिने बी बोलच कृष्ण भीष्म पितामहा बरचुगोड छे भैय ज्ञानी छे धर्मती चलेलवाला ते सभी भी हस्तिनावतीનું सिंहासन रक्षा करासाठी काही करत ते असेलवाला होय मात्र ते करेलू एक चूक कतर द्रौपदीનું वस्त्रहरण होत तवा था द्रौपदी भीष्म पितामहान लई परी परीती विचारी प्लीज मारू रक्षा करो कैकम बोली कन तवा ते कर्या नहीं था आता कहू हुच कया तर हमारकडे दूध शे दूध चुगोट आरोग्य ने चुगोट दूध पीनू होय मात्र तिनाम एक ठेम विष घाल्या छे मी कया कतर एकच ठेम अशी तर भी कोण तर ते दूध पिवान साध्य शे का जान दे हमारकडे एक 20 लीटर दूध छे कंडाटी दूध छे ते 20 लीटर दूध में हमी 20 ग्राम टिक 20 मिलाया तर ते पिवान चलच का ते पिवान योग्य असच का नहीं असतो कोण बी ते पिवान साध्य नहीं पीनू बिना तो ह्या आता ते अधर्म काम कर्याच धर्मनो मार्ग छोड्याच अधर्म करणारावनु साथ देताच तो ही कन तेथा युद्धने बी आयाच आता था तवनु संहार होनूच कृष्णनु एकदम सरळ नेरती बोलत त्याची अगदी या तवनु युद्धनु संहार युद्ध करनूच संहार होनूच था अधर्मनु नाश होनु धर्मनु रक्षा करनू कैकन या भगवान बोलच कर्मयोगी ज्ञानयोगी भक्तियोगी 3 थरना असच कलियुगम नाम जप करनू नाम जप पूजा ध्यान सभी भी करनू आणि ह्या कऊ कया तर आता अर्जुन कर्मयोगी तईच आता हमें अर्जुनना एक प्रिय शिष्य उद्धवने देखा तर उद्धव ज्ञानयोगी हमें तईच अर्जुनना प्रिय शिष्य प्रिय सखा सुधामने देखा तर था सुधाम भक्ति योगी था द्रौपदी भी कर्मयोगी राधा भक्ति योगी मात्र कुंती ज्ञानयोगी ह्या ते काम ते करनूच अर्जुननु कर्म युद्ध करानु करनूच ह्या सुधाम तैनु कैसू कष्ट तर भी भक्ति मार्गच मने श्रेष्ठ कैकन गयेलो सुधाम भक्ति मार्ग में तिनु था एक उद्धार देखिल्यो राधा भी भक्ति मार्ग में चसेल वाली का हो तर भी था राधा भक्ति मार्ग छोड़ी नहीं है तो यहाँ कुंती ज्ञान मार्ग मसेल वाली लेकरू युद्ध करनू की ना करनू कैकन विचारेल तवा युद्ध करानु क्षत्रिय धर्म छे क्षत्राणीना बेटा छे ते युद्ध कर कैकम बोलेल वाली कुंती छे ये प्रकार ह्या ये अध्याय में कृष्ण अर्जुन ने समझाड़ते छे तुम्हारू का कर्म तय करनू च या अर्जुन ने नमे समझाड़ते हमने हमारू कर्म का छे हमें करनू च तई कसान करू हो आई कसान करू हो नहीं हाँ का हमें करत ते सब्बी भी भगवानना इच्छा प्रकार छे भगवाननु इच्छा नहीं ते का भी होतू नहीं तिरासाठी कृष्ण अर्जुनने समजाडी कम बोलतो च